उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत फडणवीस शिंदेंचा पाणउतारा केला. भाजप हा दलालांचा, उपटसुंबांचा पक्ष झालाय. देवेंद्र फडणवीस हे नाशिक दत्तक घेणार म्हणाले. अरे या फडणवीसला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची पोरं घेतो. हा काय नाशिक दत्तक घेणार? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो. काल भाजपने MIM सोबत युती केली आणि आज परळीमध्ये शिंदे गटाने MIM सोबत युती केली. उद्धव ठाकरेंनी कसा शिंदे फडणवीसांचा बँड वाजवला ते बघा. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे, शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं. देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. आणि भाजप आज हा उपटसुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटसुंब म्हणजे मला थोडी धाकधूक तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं. पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे. समोर तर आणखीन तुडुंब भरले. अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये, अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच, आणि टीव्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय, मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही, तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय, म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारची तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, CBI, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो, आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली.
तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का मुळात नव्हतंच सुटायला काही. आणि यांच्यामध्ये जी आता लागले म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये त्या बातमी आली असेल नसेल कल्पना नाही, पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. बघा गंमत कशी आहे. हा मिंदे कोण? पूर्वाश्रमीचा आपलाच. आता गद्दार. गणेश नाईक पहिले आपलेच. त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला, टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा. टांगड्यात तंगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडा ना उलटा. म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे. एक तरी भाड्याचा माणूस आहे का रे? कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणलंय का? हा वचननामा आहे, नुसता छापलेला कागद नाहीये रंगीत. तो आमचा ठाकरेंचा शब्द आहे. ही मोदी गॅरंटी नाहीये, बोगस मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकरेंचा शब्द आहे. आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. आणि हिंदीमध्ये आज माझी एक मुलाखत झाली. त्या मुलाखतकाराने विचारलं की इस बार आपको ऐसी कौन सी खासियत लगती है मुंबई की चुनाव के बारे में. म्हटलं इस बार खासी यही खासियत है. कारण सगळे मुंबईकर खोकतायत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत. कारण नियोजन शून्य विकास. रस्ते खोरून ठेवलेले आहेत, धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता हे सगळे प्रदूषण जात आहे. उद्या तुमच्याकडे सुद्धा ते तेच करतील. आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलो आहोत एकत्र. होय आम्ही एकत्र आलो, सत्तेसाठी आलो. मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत ते काय विटी दांडू खेळायला आलेत? काय खेळायला आलेत? होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे. बोला ना ठणठणीतपणाने, कशाला लपवता भांड? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हार जीत आमची नाही, आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे, काय करायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत. जे बोलतो ते आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचन आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता तुम्ही सांगा, जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा. आणि या हात मुद्दामून जरा दाखवा, त्या दलालांना दाखवा. हे जोपर्यंत मजबूत हात आमच्या सोबत आहेत तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला, जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला.